हाय माय ब्युटिफुल फ्रेंड, कसे आहात तुम्ही? स्वस्त असणार, मस्त असणार. माय हिलिंग सेंटरमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. हे जे आपलं आजची जी राशी मी घेऊन आलेली आहे आपल्यासाठी, तूळ राशी घेऊन आलेली आहे. हे 2025 हे येणारं वर्ष जे आहे ते आपल्यासाठी कशा पद्धतीचं येणार आहे, सामाजिक, आर्थिक, वैवाहिक, आरोग्यदायी, शैक्षणिक कशा पद्धतीनं आपलं हे येणारं वर्ष आहे ते आपण पाहणार आहोत तूळ राशीसाठीचं. तर प्लीज चला माझ्याबरोबर कनेक्ट व्हा तुम्ही आणि तुमची कनेक्टिव्हिटी तर फार इम्पॉर्टंट आहे. माय हिलिंग सेंटरमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. तर आपण टॅरोट कार्डच्या माध्यमातून हे पाहणार आहोत की 2025 माझे तूळ राशीचे जे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी कशा पद्धतीचे असणार आहेत. थँक यू व्हेरी मच युनिव्हर्सल. थँक यू व्हेरी मच. पहिलं आपलं कार्ड आलेलं आहे नाईट ऑफ वँड्स. वाव, एम्पररची एनर्जी निघून आलेली आहे. अतिशय सुंदर कार्ड आहे, अतिशय सुंदर एनर्जी आहे, अतिशय पॉझिटिव्ह कार्ड आहे. अथॉरिटी आहे, पॉवर आहे. 6 ऑफ पेंटिकल्स, हेरोफेंट, व्हेरी गुड. डेथ, वाह क्या बात है. तुळ राशीची जी माझे दिवस आहेत अतिशय सुंदर त्यांच्यासाठी हे येणारं वर्ष जे आहे ते असणार. वाव, द एम्प्रेस. एम्परर आलेली आहे, एम्प्रेस आलेली आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. 8 ऑफ वँड्स. अतिशय लकी राशी या वर्षीची आहे तूळ राशी. इथे आपल्याला कार्डच्या एनर्जीवरून तर तेच आपल्याला दिसायला लागलेलं आहे. अतिशय लकी राशी आहे. नाईट ऑफ सॉर्ड्स. वाव, द वर्ल्ड. क्या बात आहे तूळ राशी वालो. खूप सुंदर एनर्जी, खूप सुंदर एनर्जी. आणि लास्ट कार्ड हार्मिट, बॉटम ऑफ द डेकची एनर्जी. किंग ऑफ पेंटिकल. किंग ऑफ पेंटिकलचा अर्थ असा होतो की आपलं हे येणारं जे फायनान्स इयर जे आहे त्याच्यामध्ये खूप छान पद्धतीची ग्रोथ होणार आहे, खूप छान पद्धतीची एनर्जी असणार आहे. ज्या पण ठिकाणी वर्ण तुम्हाला असं वाटतं की मनीची ग्रोथ व्हायला पाहिजे आहे, धन चिंता आपली मिटायला पाहिजे आहे आणि धन आपल्याकडं एक साठ्याच्या स्वरूपामध्ये राहायला पाहिजे आहे. तर इथं जे किंग ऑफ पेंटिकलची जी एनर्जी निघून आलेली आहे आणि त्याला जे बळ आपल्याला एम्प्रेस ह्या एनर्जीने दिलेलं आहे, तर आपले हे येणारं जे आर्थिक जे वर्ष आहे एक आपल्यासाठी खूप स्ट्रॉंगनेस आहे, खूप पॉझिटिव्हिटी आहे आणि येणारा मनी तुमच्याकडे खूप छान पद्धतीने अट्रॅक्ट व्हायला आलेला आहे. त्यामुळे तुम्ही ज्या पण प्रमाणे मॅनिफेस्टेशन कराल, ज्या पण प्रमाणे तुम्ही तुमच्या मनीची ग्रोथ कराल, त्या पण प्रमाणे तुमच्याकडे ही एनर्जी येत राहणार आहे. आणि 2025 हे वर्ष बघता तुळ राशीसाठी मला ह्या दोन्ही कार्डवरून तर अशा पद्धतीचं वाटायलंय, क्या बात आहे. खाली तर क्वीन ऑफ पेंटिकल आलेली आहे. क्वीन ऑफ पेंटिकल आहे, किंग ऑफ पेंटिकल आहे आणि एम्प्रेस आहे. तर मला असं वाटतं की जे तूळ राशी आहे यावर्षी त्यांनी ज्या पण प्रमाणे मशागत करून ठेवलेली आहे किंवा जे सोर्सेस तयार करून ठेवलेले आहेत किंवा ज्या पण ठिकाणी आपण इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे, 2 पटीनं, 4 पटीनं, 5 पटीनं म्हणजे कितीही पटीनं तुमची ती इन्व्हेस्टमेंट वाढू शकते. इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला जो येत आहे आर्थिक लाभ इथं व्हायला लागलेला आहे. एकंदरीत बघता आपल्याला तूळ राशीचे जे माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी हे आर्थिक जे वर्ष आहे ते आपल्यासाठी खूप अबंडन्स स्वरूपामध्ये यायला आलेलं आहे. खूप धनाची राशी म्हणेल मी की या वर्षीची तर हे आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट व्हायला लागलेलं आहे. धनचिंता संपूर्णपणे आपली इथं मिटणार आहे. इव्हन दो एम्प्रेसची एनर्जी आपल्याला हे पण सांगायला आलेलं आहे. जिथं पण आपण कुठल्या प्रॉपर्टी घेणार आहे त्या प्रॉपर्टीची डील आपली जी आहे खूप छान पद्धतीची आणि तुमच्या मनासारखी होत राहणार आहे. जे पण आपल्याला ज्वेलरी घ्यायची आहे, गोल्ड घ्यायचे आहेत, जिथे पण आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, लँडेड प्रॉपर्टी मध्ये प्लॉट असतील, तुमची शेती असेल, एखादं तुम्हाला घर घ्यायचं असेल, घर असेल, बंगला बांधायचा असेल, बंगला असेल, प्रॉपर्टी रिलेटेड तर इथं यावर्षी आपल्यासाठी इथं मी म्हणेन की हे कार्ड आपल्याला हे कन्फर्मेशन द्यायला आलेलं आहे की तूळ राशीवाल्यांचं या वर्षीचं जे आहे अतिशय भाग्योदय इथं होत्याला दिसायला आलेलं आहे आणि त्याला जे दुजोरा दिलेलं आहे 8 ऑफ वँडच्या एनर्जीने. 8 ऑफ वँड पण आपल्याला हे सांगायला आलेलं आहे जी पण तुमची कामं एवढ्या दिवस जे
पोस्टपोन होत होती, विलंब होत होता, डिले होत होता, कामाबद्दल कन्फर्मेशन मिळत नव्हतं. तर ही जी थांबलेली जी कामं आहेत ना आपली, तर यावर्षी आपली ही कामं अ, न अडथळा येता जे आहे पूर्णत्वाला जाणार आहे आणि याच्यातून तुम्हाला एक समाधान जे मिळणार आहे आणि तुम्ही ज्या पोझिशनला पोहोचणार आहात, तर इथं आपल्याला एम्पररची पण एनर्जी निघून आलेली आहे. एक असा थ्रोन आहे, की त्या थ्रोनवरून आपल्याला कोणी हलवू शकणार नाही. नेम-फेम जे आहे, हे यावर्षी आपल्या वाट्याला खूप ह्यूज प्रमाणामध्ये येणार आहे. पॉलिटिकल लोकांचं जे आहे, आपल्याला खूप सारं सपोर्ट असणार आहे आणि जे पण पॉलिटिक्समध्ये आहेत, तर या लोकांसाठी हे जे वर्ष आहे, अतिशय सुंदर आणि अतिशय एक उच्च स्थानावर आपल्याला घेऊन जाणार आहे. लोक जे आहे, आपला अतिशय रिस्पेक्ट करणार आहेत, आपल्याला मानणार आहेत. आपण जो शब्द सांगाल, तो शब्द लोकं झेलणार आहेत. लोकं आपल्याकडं प्रतिक्रिया विचारायसाठी येणार आहेत. त्यांना तुमच्याकडनं ॲडव्हाइस काय पाहिजेल आहे, ते विचारायला आपल्याकडे येणार आहेत. इतकं सुंदर आपल्याला ही एनर्जी जी म्हणजे तुळशीची विवर आहेत, ह्यांच्या अ, यावर्षी 2025 हे येणारं वर्ष जे आहे, एकंदरीत सुख, समृद्धी, 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 नेम, फेम, पब्लिसिटी अशा पद्धतीचं इथं फार प्रमाणामध्ये आलेलं आहे. द वर्ल्डची एनर्जी आपल्याकडे इथे निघून आलेली आहे. वर्ल्डची एनर्जी आपल्याला हे सांगते, की ऑल ओव्हर तुम्ही तुमच्यामध्ये पूर्णपणे कंप्लीट झालेले असणार. जे पण तुमचे ड्रीम्स होते, जे पण तुम्ही गोल होते, ते गोल तुम्ही अचीव्ह केलेले असणार आहेत. जे तुमचे ड्रीम्स आहेत, ते ड्रीम्स तुमचे कंप्लीट झालेलं असणार आहे. इथं आपल्याला एकंदरीत बघता अतिशय सुंदर अशा पद्धतीचं आपल्याला एनर्जी इथं पडलेली आहे. जे पण आपली निगेटिव्हिटी, पास्ट ट्रॉमा जे आपल्या लाईफमध्ये सगळे चाललेले होते, इथं त्याच्यामध्ये पण खूप सारा बदल व्हायला आलेला आहे. मग याच्यामध्ये बिझनेस करणारे असू दे, जॉब करणारे असे जे ज्या पण प्रोफेशनमध्ये आपण असाल, त्यासाठी हे एक उन्नतीचा जो आहे, हा काळ आपल्यासाठी चालून आलेला आहे. खूप सारे निगेटिव्ह एनर्जीमधून आपण पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये त्याचं जे आहे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. ग्रह, तारे, नक्षत्र जे आहे ते पूर्णपणे आपल्याला फेव्हरेबल इथं झालेले आहेत. लोक जे आहेत ते आपल्याला इथे आपल्याकडं एक काउन्सिलिंगसाठी येणार आहेत. आपण काउन्सिलरच्या भूमिकेमधून त्यांना जो आहे प्रचंड एक चांगल्या प्रमाणामध्ये त्यांना एक योग्य रस्ता दाखवायचं जे आहे ते काम करत राहणार आहात. तुमच्याकडे धन पण इतक्या पद्धतीने येत राहणार आहे, की खूप ठिकाणी आपण जे आहे डोनेशन करत राहणार आहे. खूप ठिकाणी आपण मदत करत राहणार आहात. आपण पुण्याचाही मार्ग त्याचप्रमाणे यावर्षी इथं करताना दिसत आहात. कार्मिक अकाउंट जे आहे ते आपलं यावर्षी जे आहे खूप छान पद्धतीनं आपण जे आहे इथं एकदम यावर्षी स्ट्रॉंग करत आहात. त्याशिवाय हार्मिटची एनर्जी आपल्याकडे आलेली आहे. लोकांना जी तुम्ही दिशा दाखवणार आहात, लोकं त्या रस्त्यानं जर चालले तुम्ही सांगितलेल्या दिशेप्रमाणे जर लोकं त्या रस्त्यावरून चालले, तर त्यांच्या आयुष्यामध्ये एक उन्नती, प्रगती जी आहे ती पण आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच्यानेही तुम्हाला आणखी तुमची जी पब्लिसिटी आहे ती खूप छान पद्धतीने इथं वाढताना आपल्याला दिसायला. शिवाय इथं आपल्याला ही स्पिरिच्युअल अवेकनिंगची पण एनर्जी निघून यायला लागलेली आहे. एकंदरीत बघता फायनान्शियल एनर्जी जी आहे ती खूप चांगली आहे. आरोग्याची एनर्जी आपल्यासाठी खूप चांगली आहे. आपली हेल्थ यावर्षी खूप छान पद्धतीनं असणार आहे. ज्यांना पण एक वैवाहिक जीवन जे चाललेलं आहे, तर इथं वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा आपलं खूप छान पद्धतीनं बॉन्डिंग चालू झालेलं आहे. गेट टुगेदरचा कार्यक्रम तुमचा असणार आहे. लोक आपल्या अवतीभोवती येत राहणार आहेत. खूप सारे इव्हेंट, सेलिब्रेशन आपल्या लाईफमध्ये घडत राहणार आहेत. अशा काही सारखे आपल्या लाईफमध्ये गोष्टी घडत राहणार आहेत. पॉझिटिव्ह गोष्टी अशा पद्धतीनं घडत राहणार आहे, की पुन्हा-पुन्हा आपले जे सेलिब्रेशन जे आहेत, आपले मित्र, परिवार, आपली फॅमिली, आपले रिलेटिव्ह यांना घेऊन पुन्हा-पुन्हा करण्याचा यावर्षी आपल्याला प्रसंग येत राहणार आहे. एकंदरीत तुळ राशीसाठी बघता ही जी एनर्जी आहे अतिशय पॉझिटिव्ह आणि अतिशय स्ट्रॉंग इथं निघून आलेली आपल्याला दिसायला लागलेली आहे. हेरोमाइंड आपल्याला हे सांगायला लागलेलं आहे, की ज्यांना पण विवाहाचा प्रस्ताव ज्यांनी दिलेला आहे किंवा वैवाहिक विवाह करण्याची ज्यांची इच्छा आहे, तर यावर्षी आपला हा विवाह नक्की इथं होताना दिसायला आलेला आहे. कारण ते त्याप्रमाणे योग आपल्याला बनायला आलेला आहे. त्याशिवाय तुमचं होल माइंड, बॉडी, सोल सगळ्या गोष्टी ज्या आहेत तिन्ही पण कंप्लीटली अलाइनमेंटमध्ये असल्यामुळं जे काय होणार आहे, तुम्ही जे पण काम कराल त्याच्यामध्ये एक छान असं एक सक्सेस तुम्हाला मिळत राहणार आहे. याच्यामध्ये जर एज्युकेशन घेणारे जे विद्यार्थी असतील, त्या विद्यार्थीसाठी सुद्धा हे वर्ष जे आहे, खूप छान पद्धतीचं इथं निघून आलेलं आहे. कारण कार्डच आपल्याकडे इतक्या स्ट्रॉंग पद्धतीचे पडलेले आहेत. हे 2 कार्ड आणि हे तिसरं कार्ड जे आहे, हे तिन्ही कार्ड जे आहेत आमच्या टॅरोट डेकमधलं अतिशय पॉझिटिव्ह कार्ड आहेत. अतिशय स्ट्रॉंग कार्ड आहेत. अतिशय चांगल्या घडणाऱ्या गोष्टी जेव्हा होणार असतात,
त्यावेळेला आपल्याकडे हे सगळे कारण निघून येत राहतात. तर इथे आपल्याला करिअर करणारे असतील, बिझनेस करणारे असतील, एज्युकेशन मध्ये असतील, या सर्वांसाठी जे आहे ज्याप्रमाणे तुम्ही इच्छा व्यक्त करत आहात आणि ज्याप्रमाणे तुम्ही स्वप्न बघितलेलं होतं की आपल्याला या रस्त्यापर्यंत इथे इथपर्यंत पोहोचायचं आहे, तर या वर्षी आपल्याला त्या गोष्टीमध्ये यश पूर्णपणे हासिल होणार आहे. शिवाय इथं आपल्याकडं डेजची जी एनर्जी इथं निघून आलेली आहे, हे सांगायला लागलेलं आहे. अशा काही घटना लाईफमध्ये घडलेल्या होत्या. त्या आपल्याला त्या मोठ्या संकटातून जे आपलं एक जीवाला संरक्षण मिळालेलं आहे आणि आपण म्हणू की एक पुनर्जन्म झाला अशा पद्धतीनं एक जुनी लोकं जुनी बोलत असतात. त्याप्रमाणे हे आपलं घडलेलं आहे. आपल्यावरचं आलेलं जे संकट आहे, ते संकट टळलेलं आहे. मी तर हे पण म्हणेन, की आपल्या घरावर संकट आलं असेल, आपल्यावरती संकट आलेलं असेल, तर फार एक दैवी शक्तीनं जे आहे तुमच्यावर काम केलेलं आहे आणि याच्यातून जो आहे तुमचा पूर्णपणे पुनर्जन्म झालेला आहे. तर यावर्षी आपल्याला आरोग्याच्या तक्रारी खूप कमी असणार आहेत. जवळ-जवळ असणारच नाहीत असं आपण म्हणू शकतो. ज्या लोकांना टूर करायचे, ट्रॅव्हलिंग करायचे हौस आहे, तर इथे आपल्याला ही एनर्जी निघून आलेली आहे, की आपण अब्रॉडला जाण्याची यावर्षी खूप सारे चान्सेस आहेत. मग ते जॉब रिलेटेड असतील किंवा तुम्हाला टूर करायचे आहे म्हणून असतील, ट्रॅव्हलिंगला तुम्हाला जायचं आहे म्हणून असेल, एक सहल करायची असेल म्हणून असेल. पण यावर्षी आपल्याला जो आहे विदेश प्रवासाचे योग खूप इथं स्ट्रॉंगली बनवून येत आहेत. शिवाय आपल्याला जर विस्तार आपल्या बिझनेसचा करायचा असेल दुसऱ्या देशामध्ये जाऊन, दुसऱ्या स्टेटमध्ये जाऊन, तर तो पण योग इथं खूप छान पद्धतीने आपल्याला बनत्याला दिसायला लागलेला आहे. इथं खूप साऱ्या ऑफर पण आपल्याकडे यायला लागलेला आहे. तुमच्याकडे जे कम्युनिकेशन स्किल स्वतःचं जे आहे, जे बोलण्यातून तुमचं जे व्यक्तिमत्व जे तुम्ही दाखवत असता, त्याचं जे इम्प्रेशन आहे, जे पुढच्या व्यक्तीवर ज्याप्रमाणे पडत असतं, याचा खूप सारा फायदा तुमच्या जीवनामध्ये यावर्षी होणार आहे. एकंदरीत ऑल ओव्हर एनर्जी बघता जी आपली तूळ राशी आहे, त्या तूळ राशीसाठी सगळीकडूनच अगदी अबंडन्स स्वरूपामध्ये इथे निघून आलेली आहे. हेल्थ खूप छान पद्धतीनं आहे, वेल्थ खूप छान पद्धतीनं आहे, बिझनेस खूप छान पद्धतीनं तुमचा ग्रो होणार आहे, फायनान्स तुमच्याकडे खूप छान पद्धतीनं तुमचा ग्रो होणार आहे, बँक बॅलन्स वगैरे खूप छान पद्धतीने इथं होणार आहे. नवीन गाडी, प्रॉपर्टी, नवीन घर, बंगला, सोनं, नाणं, ज्वेलरी ह्या साऱ्या गोष्टी आपल्याकडं इकडे आकर्षित व्हायला लागलेल्या आहेत. अशा पद्धतीची इथं आपल्याला एनर्जी निघून आलेली आहे. आपण ॲडव्हाइस बघणार आहोत, की युनिव्हर्सल आपल्याला आणखीन काय ॲडव्हाइस करायचा इथे प्रयत्न करायला लागलेला आहे. चला तर तूळ राशीसाठी प्लीज युनिव्हर्सल मला गाईडलाईन करा, की तूळ राशीसाठी आणखीन काय आपल्याला ॲडव्हाइस आहे. आपल्याकडं अबंडन्स जे मी सांगितलेलं होतं, की त्या अबंडन्सच्या स्वरूपामध्ये एनर्जी निघून आलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य अगदी भरभरून आपल्या लाईफमध्ये इकडे यायला लागलेलं आहे आणि ती एनर्जी आपल्याकडे अट्रॅक्ट व्हायला लागलेली आहे. तर तुम्ही पण मॅनिफेस्टेशन करताना तीच एनर्जी अट्रॅक्ट करा. इथे एक्झिस्टन्सची एनर्जी निघून आलेली आहे. ज्या पण तुमच्या काही होप्स आहेत, त्या होप्स जे आहेत एकदम स्टार टाइप इथे एनर्जी निघून आलेली आहे. त्या सगळ्या फुलफिल होणारी एनर्जी इथे निघून आलेली आहे. एकंदरीत आपल्याला थोडंसं जे आहे गॉड प्लेसेस म्हणू आपण, युनिव्हर्सल प्लेसेस म्हणू, अँसेस्टर प्लेसेस म्हणू, या सगळ्यांचे जे आहेत खूप सारे आशीर्वाद यावर्षी आपल्याला इथं मिळताना दिसत आहेत. नंतर आपल्याकडे सेलिब्रेशनची एनर्जी निघून आलेलं आहे. जे तुम्हाला मी मगाशी म्हणलं होतं, की यावर्षी तुमच्या जीवनामध्ये अशा काय-काय घटना घडत राहतील, की आपल्याला सेलिब्रेशन करायचा पुन्हा-पुन्हा योग येत राहणार आहे आणि आपण आपल्या फ्रेंडला, आपल्या रिलेटिव्हला घेऊन पुन्हा-पुन्हा एक अशा पद्धतीचं एक सेलिब्रेशन करत राहणार आहात. इतक्या छान सुंदर गोष्टी तुमच्या लाईफमध्ये इथं घडताना आपल्याला दिसायला लागलेल्या आहेत. तर पुढचा अडवाइस आपल्याला आहे बर्डन. आपल्याला बर्डन अजिबात घ्यायचं नाहीये. प्रेशर घेण्याची आपल्याला खूप सारी सवय आहे. तर बर्डन अजिबात न घेता जितकी पण एक ईझी पद्धतीने आपल्याला वाटचाल करता येईल, तेवढ्या ईझी पद्धतीनं आपण ही वाटचाल करा. तर ही होती आपली तुळ राशीची जी एनर्जी आहे 2025 ची. तर या पद्धतीनं होते. जेवढं आपल्याला रिझोनेट होते तेवढं ठेवून घ्या आणि जे होत नाही ते सोडून द्या. थँक व्हेरी मच.